एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिटचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस, अमिताभ कांत, शाहरुख खान, अनिल कपूर, मृणाल ठाकूर, श्रेया घोषाल यांच्यासह देश परदेशातले 50हून अधिक मान्यवर होत आहेत सहभागी। अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा आज अहवाल येण्याची शक्यता। डीजीसीएकडून झालेल्या चौकशीत अहवालात काय असेल याची उत्कंठा। 15 फेब्रुवारीलाच अपेक्षित होता अहवाल। रोहित पवार राज ठाकरेंच्या भेटीला अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी लावून धरण्याची मागणी करणार। अपघाताच्या चौकशीसाठी रोहित पवारांकडून दबाव वाढवण्याचा प्रयत्न। राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवारांचं मौन। पक्षनेत्यांचं ऐकून घेऊन काँग्रेस ठाकरेंच्या सेनेशी बोला अशी पवारांची सूचना, सूत्रांची माहिती। नागपुरात 12वीचे 3 पेपर फुटले। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रानंतर गणिताचाही पेपर फुटला। ताब्यामध्ये घेतलेल्या आरोपींच्या चौकशीतून माहिती समोर। मालेगाव मनपाचे वीज अभियंते अभिजित पवारांचं निलंबन। खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांनी केलं होतं मनपामध्ये नमाज पठण। विभाग प्रमुख म्हणून बेजबाबदार वक्तव्य केल्याचा ठपका ठेवला। नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन। ग्रंथदिंडीनं कुसुमाग्रज नगरीमध्ये साहित्य संमेलन। आज जागतिक मराठी दिन। एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा। मुंबईमध्ये शिवाजी पार्कात मनसेकडून भव्य पुस्तक प्रदर्शन। हिंदी इंग्रजीच्या रेट्यामुळे मराठीच्या विस्ताराला खीळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये बनावट नोटांच्या प्रेसवरती पोलिसांचा छापा। मालेगावच्या पोलिसांची कारवाई। मुख्य सूत्रधार संतोष केळसकरला अटक। 500 रुपयांच्या 200 बनावट नोटांसह 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।